दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित होण्यासाठी अजितदादांसह पवारसाहेबांनी सकारात्मकता दर्शवून एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू केली होती. अजितदादांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकदिलाने प्रयत्न करतील यात शंका नाही. परंतु अजितदादांच्या अकाली जाण्यामुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना तासगाव तालुक्यातील आमदारांच्या कार्यकर्त्यांना मात्र आमदारांना मंत्रिपद मिळणार का या गोष्टीतच जास्त रस व अघोरी आनंद घेण्यात धन्यता वाटत आहे. अजितदादांची मुखाग्नी अजून शांत न होते तोवरच आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. किती हा स्वार्थीपणा व किती हा कपाळकरंटेपणा. सुरू असलेल्या निवडणुकीत सरळ सरळ पराभव दिसायला लागल्यावर तासगावच्या आमदारांना मंत्रिपद मिळणार अशा खोट्या वल्गना करून लोकांची दिशाभूल करताना यांना काहीही वाटत नाही. यातूनच ज्या पवार कुटुंबियांनी आबांच्या पश्चात आमदारांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारले त्याच कुटुंबातील अजितदादांचे देहांत झाले असताना त्यांना मंत्रिपदाचे स्वप्न पडते. यावरून यांचे पवार कुटुंबियांप्रती असणारे प्रेम हे बेडगीच होते हे सगळ्यांना दिसून येते. तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण.